दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा विशेष. आज आपण शेवयांची खीर बनवून घेणार आहे. ड्रायफ्रूट घेतलेले, शेवया, दूध, तूप, विलायची पावडर, साखर आपल्याला इथे लागणार आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप आपल्याला घालून घ्यायचं. तूप गरम झालं की काजू, बदाम, चारोळे तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. नंतर शेवई घालायची आणि शेवईसुद्धा तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची. शेवई भाजल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला दूध घालायचे. जवळजवळ इथे 1 लिटर दूध मी घालून घेतलेले. त्यानंतर किती गोड पाहिजे त्यानुसार साखर आणि विलायची पावडर घालून शेवई खीर व्यवस्थित हलवून घ्यायची. हलवली की एक उकळी काढून घ्यायची. उकळी आल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा आणि साधारणतः 10 मिनटं अशीच खीर उकळती ठेवायची. बघू शकता छान अशी आपली घट्टसर अशी शेवयांची खीर आपली बनवून तयार झालेली आहे. एकदम साध्या सोप्यामध्ये आणि अगदी 10 मिनिटामध्ये आपली ही खीर बनवून तयार होते.